तर चॉकलेट बनवण्यासाठी मी इथे हा मोल्ड घेतलेला आहे। असे अनेक मोल्ड बाजारामध्ये मिळतात, वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या आकाराचे मोल्ड तुम्हाला मिळतात। हा मोल्ड मी घेतला, ह्याच्यामध्ये मला एकाच वेळेला 6 प्रकारची चॉकलेट मी बनवू शकते, त्यामुळे मी हा मोल्ड घेतलाय। त्याचबरोबर मी इथे डार्क, त्यानंतर मिल्क आणि व्हाईट कंपाऊंड घेतलेला आहे। तर हे एवढं साहित्य लागणार आहे आपल्याला चॉकलेट बनवायला। सुरुवात करूया। चॉकलेट बनवण्यासाठी डार्क कंपाऊंड आणि मिल्क कंपाऊंड या दोन्हीचा वापर करणार आहे, कारण डार्क कंपाऊंड हे चवीला थोडं कडू असतं आणि मिल्क कंपाऊंड हे चवीला गोड असतं। त्याच्यामुळे आपण फक्त डार्क कंपाऊंड वापरलं तर आपलं चॉकलेट थोडंसं कडू लागू शकतं। तेच जर आपण डार्क कंपाऊंड आणि मिल्क कंपाऊंड दोन्ही वापरलं तर आपलं चॉकलेट चवीला छान लागतं, अगदी मार्केटसारखं लागतं। तर त्यासाठी मी इथे 100 ग्रॅम जर आपण डार्क कंपाऊंड घेतलं तर त्याला एक 25 ग्रॅम 50% मिल्क कंपाऊंड आणि 50% डार्क कंपाऊंड असंही घेऊ शकतात। तुम्हाला काय चव आवडते ह्याच्यावर हे डिपेंड आहे, तर तुम्ही तसं ठरवू शकता। पण फक्त डार्क कंपाऊंड घेऊ नका, त्याने चॉकलेट कडू लागेल। त्यापेक्षा थोडं त्याच्यामध्ये मिल्क कंपाऊंड ॲड केलं की चॉकलेटची चव छान येते। आता इथे मी हे सगळं मायक्रोवेव्ह करून घेतलेलं आहे, डार्क कंपाऊंड आणि मिल्क कंपाऊंड, आणि हे छान अगदी एकही त्याच्यामध्ये गुठळी राहिलेली नाही आहे चॉकलेटची। आता आपण इथे चॉकलेट बनवायला चालू करूया। त्यासाठी आता मी हे मोल्डमध्ये आता सुरुवातीला प्लेन चॉकलेट कसं करायचं हे मी दाखवते। त्यासाठी आपण या मोल्डमध्ये चॉकलेट भरून घेऊयात, आणि आपल्याला ते काठोकाठ भरायचं नाहीये, कारण आपल्याला हे परत चॉकलेट या बाउलमध्ये काढायचं आहे। लगेच आपल्याला याचं चॉकलेट बनवायला ठेवायचं नाहीये। तर आपण एकदा हे चांगलं व्यवस्थित टॅप करून घ्यायचं, सगळीकडे हे चॉकलेट पसरलं पाहिजे त्या मोल्डमध्ये। आज मी कंपाऊंड चॉकलेटनी हे सगळे चॉकलेट बनवणार आहे, पण कंपाऊंड म्हणजे नक्की काय, रिअल चॉकलेट कुठलं असतं, त्याची प्राइस काय असते, चॉकलेट मेल्ट कसं करायचं, ह्या सगळ्याचे व्हिडिओ माझ्या चॅनलवर अपलोड केलेले आहेत। कृपया तुम्ही पण ते व्हिडिओ जरूर पहा। आता इथे बघा, मी हे व्यवस्थित असं पसरवून घेते आहे। थोडंसं ते बाहेर येते चॉकलेट, ते चालणार आहे आपल्याला। आत्ता आपल्याला लगेच काही त्याचं फिनिशिंग नको आहे। आता आपल्याला हे चॉकलेटचा मोल्ड या बाउलमध्ये उलटा करायचा आहे। असं आपल्याला का करायचं आहे, कारण ही जी डिझाईन असते ह्याच्यामध्ये कधी कधी काय होतं की कॅव्हिटी राहते, म्हणजे चॉकलेटमध्ये कॅव्हिटी राहू शकते। म्हणजे कधी कधी असं पोकळ राहतं चॉकलेट, किंवा त्याला असं छोटे छोटे बारीक असे होल्स येतात। तर असं कुठलाही प्रकार होऊ नये, आपल्या चॉकलेटला छान फिनिशिंग यावी, सारखं दिसावं, त्यासाठी ही स्टेप करणं खूप गरजेचं आहे। तर आता हे जे बाहेर लागलेले चॉकलेट आहे ते मी एका सुरीच्या मदतीने किंवा चमच्याच्या मदतीने काढून घ्यायचं आहे, आणि पूर्ण स्वच्छ करून घ्यायचा आहे आपला सिलिकॉनचा हा जो मोल्ड आहे। बरं, बाजारमध्ये सिलिकॉनचे मोल्ड सुद्धा मिळतात आणि प्लास्टिकचे मोल्ड सुद्धा मिळतात, तर तुम्हाला जे कम्फर्टेबल वाटेल तसं तुम्ही घेऊ शकता। तुमचा मोल्ड घेतला, प्लास्टिकचे मोल्ड पण खूप छान येतात। आता या मोल्डमध्ये मला एकाच वेळेला 5-6 डिझाईन मिळाल्या, म्हणून मी हा मोल्ड घेतला। कधी कधी प्लास्टिकचा मोल्ड कसा असतो त्याच्यामध्ये फक्त एकच डिझाईन असते, तुम्हाला जर एकच प्रकारचं चॉकलेट बनवायचं असेल तर तुम्ही तसंही घेऊ शकता। आता मी हा मोल्ड फ्रीजमध्ये ठेवायचा आहे, आणि तोपर्यंत आता आपण पुढची तयारी करून घेऊयात। आता त्यासाठी मी इथे पायपिंग बॅग घेतली आहे। तुमच्याकडे पायपिंग बॅग नसेल तर तुम्ही साधी एखादी प्लास्टिकची पिशवीही घेऊ शकता। त्यामध्ये मी हे चॉकलेट टाकते, आणि या पायपिंग बॅगला मी घट्ट एक गाठ बांधणार आहे किंवा सील करून घेणार आहे। हे असं केल्याने काय होतं की चॉकलेटवर आपला चांगला कंट्रोल राहतो, आणि कुठेतरी जास्ती आणि कुठेतरी कमी असं चॉकलेट पडत नाही, एकसारखं आपण मोल्ड भरू शकतो। हे बघा, आता मी हा फ्रीजमधनं मोल्ड काढलेला आहे, 5 मिनिटं झालेली आहेत, आणि आता आपण एक एक करून ह्याच्यामध्ये सगळं चॉकलेट भरून घेऊया। आज मी किटकॅट चॉकलेट कसं बनवायचं, ओरिओ चॉकलेट कसं बनवायचं, रसमलाई चॉकलेट कसं बनवायचं हे सगळं दाखवणार आहे। त्याच्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। ह्याला टॅप करून घ्यायचं आहे, आणि जर काही एखादं चॉकलेट बाहेर आलं तर त्याला आपण सुरीने अशा प्रकारे आडवा काढून घ्यायचा आहे, यामुळे आपल्या चॉकलेटची फिनिशिंग चांगली येणार आहे। आणि आता हा मोल्ड आपल्याला फ्रीजमध्ये 45 मिनिटं ठेवायचा आहे। जवळजवळ 1 तास ते 45 मिनिटं हे इनफ आहे चॉकलेट चांगलं जायला, त्यापेक्षा जास्त ठेवायची गरज नाही, आणि फ्रीजरमध्ये ठेवायची गरज नाही। आता हे बघा, आपण जे चॉकलेट बनवले होते ते मी काढून घेतले, ते तुम्हाला मी नंतर दाखवेन। आता मी त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। आता इथे मी ओरिओ बिस्किट घेतलं आहे आणि किटकॅट कॅडबरी घेतली आहे, आणि दोन्हींचे मी बारीक बारीक तुकडे करून घेतलेत, आणि या डिझाईनमध्ये ते असे बारीक बारीक तुकडे भरून घेतलेत, आणि त्यावर आपण हा जो चॉकलेटचा कोन तयार केला होता त्यानेच मी हे चॉकलेट यामध्ये भरून घेते आहे।
हे आपल्याला व्यवस्थित भरायचं आहे, कुठेही त्याच्यामध्ये रिकामी जागा राहता कामा नये. आणि व्यवस्थित भरून झाल्यावर आपल्याला हे छान टॅप करून घ्यायचं, जेणेकरून चॉकलेट हे सगळीकडे पोहोचेल आणि कुठेही ते असं त्याच्यामध्ये कॅव्हिटी होणार नाही. हे बघा, आता मी ते हे सगळं व्यवस्थित टॅप करून घेते, त्याच्यामुळे हे चोहीकडे चॉकलेट पसरलं जाईल आणि जेव्हा ते आपण काढू त्याची फिनिशिंग खूप छान दिसेल. शेवटी काय, दिसायला छान दिसलं की माणसाला ते पहिलं आवडतंच. त्याच्यामुळे जर तुम्हाला व्यवसाय करायचा असेल किंवा घरातल्या लोकांसाठी चॉकलेट बनवायचं असेल तर तुम्ही नक्की या प्रकारे चॉकलेट बनवून बघा. आता मी इथे तुम्हाला मार्बल चॉकलेट कसं बनवायचं हेही दाखवते. यासाठी हे जे बदाम आकाराची कॅव्हिटी आहे ती आपल्याला अर्धी भरून घ्यायची. पूर्ण भरलेलं नाही आहे मी ह्याच्यामध्ये, अर्ध भरलेलं आहे. त्याला पण मी आता व्यवस्थित टॅप करून घेणार आहे आणि आता हे फ्रीजमध्ये 45 मिनिटासाठी सेट करायला ठेवणार आहे. त्यामध्ये जे प्लास्टिकचे मोल्ड मिळतात ते कडक असतात, पण सिलिकॉनचा मोल्ड हा कडक नसतो. त्यामुळे जर त्याला आपण उचलायला गेलं तर ते चॉकलेट सगळं बाहेर येऊ शकतं. त्यासाठी मी इथे रायटिंग पॅडचा वापर करते. आता हा रायटिंग पॅड मी या मोल्डच्या खाली हळूहळू घालते आणि त्या रायटिंग पॅडच्या साहाय्याने मी हा मोल्ड उचलणार आहे. त्याच्यामुळे काम करायला सोपं होतं आणि चॉकलेट हलत नाही, त्याचं डिझाईन हलत नाही, जे डिझाईन बिघडत नाही. त्याच्यामुळे तुम्ही पण ही टिप नक्की वापरून बघा. आता मी हे फ्रीजमध्ये 45 मिनिटासाठी सेट व्हायला ठेवते आहे. आता आपल्याला मार्केटमध्ये रसमलाई चॉकलेट कसं बनवतात ते बघूयात. तुमच्याकडे जर व्हाईट कंपाऊंड असेल तर तुम्ही व्हाईट कंपाऊंडचा देखील वापर करू शकता. आणि त्याचबरोबर मार्केटमध्ये रसमलाई इसेन्स मिळतात. जसं आता माझ्याकडे ते हा केसर इसेन्स आहे, इलायची इसेन्स आहे, पान मसाला इसेन्स आहे, तसाच रसमलाई इसेन्ससुद्धा मिळतं. तुम्ही त्याचाही वापर करू शकता किंवा असं रसमलाई कंपाऊंड असं मिळतं, त्याचाही वापर करू शकता, ज्याच्यामध्ये ऑलरेडी इसेन्स मिक्स केलेला असतो. तुम्हाला सेपरेट इसेन्स मिक्स करायची गरज पडत नाही. तर मी आज हा रसमलाई कंपाऊंड हे जे आहे ते वापरते. ते मी जवळजवळ 50 ग्रॅम घेतलेलं आहे. आता हे चॉकलेट मोजून यासाठी घ्यायचं की आपल्याला चॉकलेटची किंमत ठरवायला त्याची मदत होते. त्याच्यामध्ये मी थोडासा पिवळा रंग घातलेला आहे. व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि रोज पेटल्स, थोडंसं पिस्ताचे काप आणि त्याच्यावरून हे चॉकलेट असं घातलं. माझा नेमका कॅमेरा बंद झाल्यामुळे मला ती पूर्ण प्रोसेस तुम्हाला दाखवता आली नाही, पण हे बघा इथे मी हे ते असं व्यवस्थित घालून घेतले. आणि आता मार्बल चॉकलेट्स पण आपल्याला तयार करायचे. त्यासाठी मी थोडंसं व्हाईट चॉकलेट मेल्ट करून घेतलं, त्यात थोडासा पिवळा रंग घातला आणि आपलं डार्क चॉकलेट आता व्यवस्थित सेट झालेलं आहे. तर त्यावर आता आपल्याला हे जे व्हाईट चॉकलेट आहे ते ओतून घ्यायचं आहे. हे सगळे चॉकलेट जेव्हा तयार होतील तेव्हा ते खूप छान दिसणार आहेत. आणि हे मार्बल चॉकलेट जे अर्ध डार्क चॉकलेट आहे आणि अर्ध व्हाईट चॉकलेट आहे ते पण टेस्टला खूप छान लागतं. तुम्ही नक्की बनवून बघा. तर आता इथे मी हे सगळं व्यवस्थित भरून घेते आहे. त्याला परत नेहमीसारखं आपल्याला टॅप करून घ्यायचं आहे आणि परत ह्याला आपण जवळजवळ 40 ते 45 मिनिटं आपण ह्याला फ्रीजमध्ये सेट करायला ठेवून द्यायचं. अशा प्रकारे तुम्ही चॉकलेट्स आधीच बनवून ठेवू शकता आणि हे चॉकलेट्स जवळजवळ 3 महिने अगदी व्यवस्थित राहतात. त्यांना छान तुम्ही एअरटाईट डब्यामध्ये ठेवलं किंवा छान पॅक केलं तर अगदी व्यवस्थित राहतात, खराब वगैरे होत नाहीत, मेल्ट होत नाहीत. तर तुम्ही जरूर हे चॉकलेट्स बनवून बघा. रक्षाबंधनला तुमच्या घरातल्या जवळच्या लोकांना किंवा तुम्हाला मार्केटमध्ये जर विकायचे असले तर तुम्ही या प्रकारे चॉकलेट बनवून नक्की विकू शकता. आता आपण इथे मगाशी एकदम पहिल्यांदा जे चॉकलेट बनवले होते ते मी तुम्हाला दाखवते कसे बनलेले आहेत. हे बघा खूप छान बनलेले आहे. त्यांना एक प्रकारे छान शाईन आलेली आहे. फिनिशिंग त्यांचं चांगलं झालेलं आहे. हे बघा हे जे ओरिओ बिस्किट आपण ठेवलं होतं त्याच्यामध्ये हे चॉकलेट तुम्हाला मी अनमोल्ड करून दाखवते आहे. खूप छान झालेत ते पण. रसमलाई चॉकलेट हे बघा, रोज पेटल्स, पिस्त्याचे काप आणि त्याच्यावरून हे रसमलाई कंपाऊंड चॉकलेट आपण टाकलं होतं. खूप छान दिसतं आणि टेस्टला पण हे खूप सुंदर लागतं. खूपच मस्त दिसतंय ते. माझ्या घरातल्यांना जेव्हा मी हे चॉकलेट खायला दिलं त्या सगळ्यांना हे चॉकलेट खूप आवडलं. त्याच्यामुळे तुम्ही हे चॉकलेट नक्की ट्राय करा. त्यानंतर हे मार्बल चॉकलेट हे बघा किती सुंदर दिसतंय. त्याला किती प्लेन फिनिशिंग आलेलं आहे. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे की चॉकलेटला तुमचं फिनिशिंग जर छान असेल तर तुमचं चॉकलेट दिसायला खूप छान दिसतं आणि त्याचं पॅकिंगसुद्धा छान होतं. मी इथे येल्लो कलरऐवजी लाईट पिंक कलर, लाईट ग्रीन कलर, लाईट ब्ल्यू कलर असंही वापरू शकता. फक्त ते कॉन्ट्रास्टमध्ये असलं पाहिजे. इथे किटकॅट चॉकलेट बघूयात. हे बघा खूपच सुंदर दिसतंय. कॅडबरीचा रंग तिथे आलेला आहे आणि साईडनी डार्क चॉकलेट दिसतंय आपल्याला.
म्हणजे मध्ये लाईट ब्राऊन आणि साईडनी डार्क ब्राऊन हे खूप छान दिसतं आणि मध्येच हे खाताना क्रिस्पी लागतं। असे अनेक प्रकारचे डिझाईन्स तुम्ही करू शकता। तुम्ही याला थोडंसं गोल्डन डस्ट मिळतं त्याला पण तुम्ही वरून स्प्रिंकल केलं तरी पण ते छान दिसतं। या प्रकारे आपले इथे सगळे चॉकलेट्स रेडी आहेत, हे बघा। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब। थँक्यू।